एका सुंदर सकाळी विजूबाबा आणि त्यांचा हुशार मुलगा चिंटू दोघेही त्यांच्या लाडक्या गाढवावरून दुसऱ्या गावी निघाले. चिंटू खूप उत्सुक होता, कारण त्याला गाढवावर बसायला खूप आवडायचे. सुरुवातीला चिंटू गाढवावर बसला आणि विजूबाबा आनंदाने त्याच्या बाजूने चालत होते. थोडं पुढे गेल्यावर काही शेजारी भेटले. ते हसून कुजबुजू लागले. काय बघा, छोटा चिंटू मजेत बसलाय आणि बिचारे विजूबाबा पायी चालत आहेत. ह्याला म्हणतात का संस्कार? चिंटूला हे ऐकून थोडं वाईट वाटलं. त्याने विजूबाबांकडे पाहिलं. विजूबाबांनाही विचार आला, अरेच्चा, मीच चालतोय तर लोक बोलतायत. विजूबाबांनी चिंटूला खाली उतरवले आणि स्वतः गाढवावर बसले. चिंटू थोडा रुसून त्यांच्या बाजूने चालू लागला. आता पुढच्या चौकात काही मावश्या भेटल्या. त्या हसायला लागल्या आणि म्हणाल्या, अरे वा, स्वतः बसलाय आणि छोटा चिंटू पायी चालतोय. मोठी माणसं अशीच असतात का हो? थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. चिंटूला हे ऐकून अजूनच वाईट वाटलं. विजूबाबांनाही कळेना आता काय करावं. विजूबाबा चिंटूला म्हणाले, चल रे चिंटू, दोघेच बसूया गाढवावर, म्हणजे कोणाला काही बोलायची संधीच मिळणार नाही. आणि दोघेही गाढवावर बसले. आता पुढच्या गावात पोहोचताच लोक ओरडू लागले, अरे थोडी तरी दया करा, दोघं मिळून बिचाऱ्या प्राण्याला त्रास देताय. गाढव मेलं तर काय कराल? गाढवही बिचारं कंटाळलं होतं आणि ते हळूहळू चालत होतं. विजूबाबा आणि चिंटू दोघांनाही खूप लाज वाटली. शेवटी त्यांनी ठरवलं, आता दोघेही खाली उतरूया आणि पायीच चालूया. गाढवालाही आराम मिळेल. दोघेही गाढवावरून उतरून त्याच्या बाजूने चालायला लागले. आता नवीनच लोक भेटले. ते हसून म्हणाले, अहो अहो, काय मूर्ख लोक आहेत. गाढव आहे तर बसत का नाही? चालत का जाताय? काय कामाचं ते गाढव? हे ऐकून चिंटू खूप गोंधळला. त्याने विजूबाबांकडे पाहिलं. विजूबाबा मात्र हसायला लागले. विजूबाबांनी चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाले, बाळा चिंटू, बघितलंस का? लोक काय बोलतील ह्याचा विचार करत बसलो तर आपण आपलं जगणंच विसरून जातो. कोणीही खुश नसतो. कोणी काहीही म्हणो, पण जे आपल्याला योग्य वाटतं, ज्यामुळे कोणाला त्रास होत नाही, तेच करायचं. आपण आपले निर्णय घ्यायचे आणि आनंदी राहायचं. चिंटूला विजूबाबांचे म्हणणे पटले. त्याने गाढवाच्या पाठीवर थोपटले आणि दोघेही हसत हसत आपल्या प्रवासाला निघाले. आता त्यांना कोणाच्या बोलण्याची चिंता नव्हती.